म्हणलं बर मग या पुस्तकाचं काय? ते म्हणले त्या पेजवर तू जा आणि त्या पेजवर एक लाईन आहे, ती लाईन तू त्या ठिकाणी वाच. ती कुठली लाईन आहे? ती ही लाईन आहे. आता डेगन नाहीतर एखाद्या व्यक्तीला मारायचं असेल प्लॅनिंगली तर हा तो डेगन नावाचा एजंट आहे. त्याचं सगळ्यात उत्कृष्ट पद्धत मारायची काय असते त्या डेगन नावाच्या पुस्तकात दिलेलं आहे की समटाइम्स इट्स मोस्ट इफेक्टिव्ह टू किल द ड्रायव्हर. त्याचा अर्थ की एखाद्या व्यक्तीला आपल्याला जर मारायचं असेल तर सगळ्यात सोपा मार्ग कुठला असेल तर त्या व्यक्तीचा जो चालक आहे त्याला जर आपण मारलं तर विषय संपला. आता गाडीत असेल तर ड्रायव्हर, मोटरसायकलला असेल तर रायडर आणि विमानात असेल तर पायलट, असं म्हणायला काय हरकत आहे? उपस्थित केले ते बघूया. ऐनवेळी विमानाचा पायलट का बदलला? यापूर्वीच पत्रकार परिषद घेऊन रोहित पवारांनी सगळे प्रश्न समोर ठेवले. दादांच्या दौऱ्याची वेळ आणि विमानाची वेळ का बदलली गेली? पायलटला विमान अपघात घडवून आणायचाच होता का? दृश्यमानता नसतानाही विमानाचं लँडिंग का केलं? ट्रान्सपॉन्डर 1 मिनिट आधीच बंद का केला गेला? पायलट मेल्याऐवजी ओ शिट असं का ओरडली? पायलट त्यानंतर विमानाची स्टॉल वॉर्निंग सिस्टीम का बंद होती? आमदार रात्री उशिरा फाईलवर सही करण्यासाठी कुणी दबाव आणला? हे सगळे प्रश्न रोहित पवारांनी उपस्थित केले.